रेल्वे स्टेशनवर एक सफाई कर्मचारी साफसफाई करत होता. त्याने पाहिले की एक वृद्ध महिला बऱ्याच वेळेपासून एका जागेवर बसलेली होती आणि ती पुन्हा पुन्हा आत डोकावून पाहत होती. ती वृद्ध महिला त्या ठिकाणी बराच वेळेपासून बसली होती, पण अजूनही तिला न्यायला कोणीही आले नव्हते आणि त्या कर्मचाऱ्यांनी तिच्यासोबत कोणाला पाहिलेलेही नव्हते. त्या कर्मचाऱ्यांनी सकाळी आल्यापासून त्या महिलेला एका जागेवर बसलेले पाहिले होते. त्याचे नाव विजय होते. आता त्याची जेवणाची वेळ झाली होती. तरीही ती वृद्ध महिला तेथे बसून रेल्वे स्टेशनच्या आत डोकावून पाहत होती. जणू ती कोणाची वाटच पाहत होती. त्या वृद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून त्या कर्मचाऱ्याला तिची खूप दया आली. तो तिच्याजवळ गेला आणि त्या महिलेला म्हणाला की तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का? कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे का? विजयने हा प्रश्न विचारल्यावर ती वृद्ध महिला म्हणाली, बेटा, माझा मुलगा दिलीप आत गेला आहे. पण का देव जाणे त्याला एवढा उशीर का होत आहे? तू आत जाऊन तपास करू शकतोस का? कारण मी त्याच्याबरोबरच येथे आली आहे. तो मला त्याच्यासोबत पुण्याला घेऊन जाणार आहे. तुला जर शक्य असेल तर त्याला माझा निरोप दे. मला माहिती नाही त्याला एवढा उशीर का लागत आहे. कदाचित तो येतच असेल. त्यावर विजय म्हणाला, आई, तुमचा मुलगा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा. पण आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुमच्यासाठी काही आणू का? त्या वृद्ध महिलेने विजयला हात जोडून म्हटले की, नको बाळा, मला भूक नाही. मी तुझी खूप आभारी आहे की तू मला जेवणासाठी विचारले. परंतु तू काही काळजी करू नकोस. माझा मुलगा येतच असेल. मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी काळजी वाटेल. त्यामुळे मी येथून कुठेही जाणार नाही. विजयला हे कळून चुकले होते की त्या महिलेचा मुलगा पुन्हा कधीच परत येणार नाही. विजय त्या महिलेला म्हणाला की, आई, वाईट वाटून घेऊ नकोस. पण येथे दर 2 दिवसात कोणी ना कोणी असे भेटतातच की ज्यांना त्यांची मुलं व सुना येथे सोडून निघून जातात. इथेच नाही तर कधी रस्त्यावर, कधी मंदिरातही वृद्ध लोकांना त्यांची मुलं सोडून जातात. त्यावरती वृद्ध महिला थोडी नाराज होऊन म्हणाली, नाही बेटा, तू असं का म्हणत आहेस? तू माझ्या मुलाला ओळखतच नाही, तर कसं बोलू शकतोस असं की माझा मुलगा मला सोडून गेला आहे? जर तुला माझी खरंच मदत करायची असेल तर एकच कर की आत जाऊन माझ्या मुलाचा तपास घे. त्यावर विजय आत गेला आणि परत येऊन म्हणाला, आई, मी बोललो होतो ना तुम्हाला की आत तुमचा मुलगा नाहीये. हे ऐकून ती वृद्ध महिला थोडी नाराज झाली व स्वतःला समजावत ती म्हणाली, ठीक आहे, असंही असू शकते की त्याला काही महत्त्वाचे काम आले असेल. तो थोड्या वेळात परत येईल. आता विजय सुद्धा त्याच्या कामात मग्न झाला होता. बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता विजयची घरी जाण्याची वेळ सुद्धा झाली होती. अंधार झाला होता. रेल्वे स्टेशनवरील सर्व लाईट ही चालू झाले होते आणि उष्णताही कमी झाली होती. संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा आला होता. बिचारी ती वृद्ध महिला थंडीमुळे स्वतःच्या पदराने आपलं अंग झाकत होती. ती थंडीने थरथर कापत होती. विजय एक चांगला माणूस होता. तो त्या वृद्ध महिलेजवळ येऊन म्हणाला, आई, तुझं नाव गाव तुला माहिती आहे ना ग? ती वृद्ध महिला म्हणाली, बाळा, माझं नाव शारदा आहे. तो काही दिवसापूर्वीच मला गावातून शहरात घेऊन आला होता. मोठ्या मोठ्या शहरात त्याची बदली होत असते. त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि मी आता येथे त्याचीच वाट बघत आहे. परंतु काय झालं आहे कुणास ठाऊक, तो काही बाहेर येतच नाहीये. विजय त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना
नम्रपणे म्हणाला, "आई, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. माझा एक छोटासा परिवार आहे. पत्नी आणि 2 मुले आहेत." त्यावर ती महिला म्हणाली, की "नको बाळा, माझा मुलगा मला शोधत शोधत येथे येईल आणि मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल. बेटा, तू जा तुझ्या घरी. मी ठीक आहे." विजयने त्या महिलेच्या अंगावर शाल पांघरून दिली आणि तिला म्हणाला, "आई, तू मला जर आता बेटा म्हणतच आहेस, तर मी माझ्या जोडीदाराला सांगून जातो. त्याला तुझी काळजी घ्यायला. तुला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर तू त्याला सांग. खूप थंडी आहे बाहेर. तुझी तब्येत खराब होऊ शकते." त्यावर शारदाने ती शाल पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसली. तिने विजयला खूप सारे आशीर्वाद दिले. आता विजयलाही खूप उशीर होत होता. शेवटी तो त्याच्या घरी जायला निघाला आणि घरी गेल्यानंतर त्याने सगळी हकीकत त्याच्या बायकोला सांगितली आणि इकडे ती वृद्ध महिला उपाशी बसलेली होती आणि आपल्या मुलाची वाट पाहत होती. तिने संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यात घालवली आणि आता तिला खूपच काळजी वाटू लागली होती. कारण ती या शहरात आपल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हती. विजयने तिला स्वतःहून मदत केली होती. आता तोही त्याच्या घरी गेला होता. ती बिचारी वृद्ध महिला पूर्ण रात्र थंडीत बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विजय त्याच्या कामावर परतला, तेव्हा त्याने पाहिले की शारदा तेथेच बसलेली होती. विजयने आल्यावर त्या महिलेची विचारपूस केली आणि तिला तिच्या मुलाबद्दल विचारले. शारदा रडत रडत विजयला म्हणाली, "नाही बेटा, माझा मुलगा अजून आला नाही." तेव्हा विजयने शारदाला पाणी पाजले व तिला शांत केले आणि म्हणाला की, "आई, मला तर कालच शंका आली होती. तुला विश्वास बसो अगर ना बसो, पण तुझा मुलगा तुला कायमचा सोडून गेला आहे आणि आता तो पुन्हा कधीच परत येणार नाही." हे ऐकून ती वृद्ध महिला जोराजोरात हुंदके देऊन रडू लागली. तिची अवस्था पाहून विजयला तिची खूप दया येत होती. तो शांत झाला आणि विचार करू लागला की ही वृद्ध महिला तिच्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या गावी परत जाईल. एवढे बोलून विजय आपल्या कामासाठी परत निघून गेला आणि शारदा तेथेच बसून रडत होती. ती अचानक बाकावरून खाली कोसळली आणि तेथे गर्दी जमा झाली. सगळे लोक येऊन तिला पाहू लागले. विजय हा धावून आला आणि रेल्वे स्टेशनवरील अन्य कर्मचारीही धावत आले. जेव्हा विजयने पाहिले की जमिनीवर कोसळली आहे शारदा, तेव्हा त्याने तिला उचलून बाकावर झोपवले. तेवढ्यात तेथे काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले आणि डॉक्टरांनी सांगितले की ती महिला खूप कमजोर झाली आहे, म्हणून ती बेशुद्ध झाली आहे. तिच्या तोंडावर पाणी मारून त्यांनी तिला शुद्धीवर आणले आणि सगळे लोक आपापल्या कामावर परतले. विजयने त्या महिलेला विचारले की, "आई, तू बेशुद्ध कशी पडलीस?" डॉक्टर म्हणाले की, "तू खूप कमजोर झाली आहे. तिने कालपासून काहीच खाल्ले नाही." ती महिला मान हलवत विजयला म्हणाली की, "मी माझ्या मुलाच्या भरवशावर इथे आली आहे. मला हे माहिती नव्हते की तो मला असं एकटीला सोडून निघून जाईल. माझ्याकडे 1 रुपयाही शिल्लक नाहीये, जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकेल." हे ऐकून विजयला शारदावर जास्त दया येत होती. विजय त्या महिलेला म्हणाला की, "आई, तू माझ्यासोबत चल आणि काहीतरी खाऊन घे." विजय शारदाला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला आणि तिच्यासाठी त्याने जेवण मागवले. विजयला आता तिची जास्त दया येत होती. विजय त्या महिलेला म्हणाला की, "आई, तू माझ्यासोबत चल आणि काहीतरी खाऊन घे." विजय शारदाला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला.
आणि तिच्यासाठी त्याने जेवण मागवले. विजय त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की ती इथे केव्हापासून बसली आहे. त्यानंतर विजय तिला म्हणाला की आई, आता मला तुम्हाला हे माहिती झाले आहे की तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे. तर तू तुझ्या घरी परत का जात नाही? त्यावर शारदा म्हणाली की मी आता कोठे जाऊ? त्यावर विजय चकित होऊन म्हणाला, म्हणजे काय? त्यावर शारदा म्हणाली की परदेशात जाण्याआधीच दिलीप जेव्हा मला गावी घ्यायला आला होता, तेव्हा तो मला म्हणाला की आई, आता मी तुला कायमचंच घेऊन जाणार आहे. त्यामुळे आता आपण गावी परतणार नाही. म्हणून आपण हे घर विकून टाकूया. आता माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. असं सांगता सांगता शारदा ढसाढसा रडू लागली. शारदाची अशी अवस्था पाहून विजयला खूपच वाईट वाटत होतं. पण तो काही करू शकला नाही. काही करू शकणार होता तो. तो स्वतःच एक छोटीशी नोकरी करून आपला परिवार सांभाळत होता. म्हणून तो काहीच बोलू शकला नाही. विजयने शारदाला शांत केले आणि जेवणाचे बिल देऊन तो तेथून निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो आपले काम उरकून घरी जायला निघाला, तेव्हा त्याने पाहिले की एक वृद्ध महिला रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका बाकावर बसली होती आणि काही कुत्रे तिच्या अंगावर भुंकत होती. ती स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत होती. ती वृद्ध महिला घाबरत घाबरत त्या कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न करत होती. पण कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने तेथील आजूबाजूचे सर्वच कुत्रेही तेथे जमा झाले होते व तेही तिला भुंकू लागले. ती हळूहळू मागच्या पावलांनी सरकत होती. तेव्हाच स्ट्रीट लाईटच्या उजेडात विजयला त्या महिलेचा चेहरा दिसला. तर ती दुसरी तिसरी कोणी नसून शारदाच होती. शारदाला पाहून विजयकडून राहावले नाही. त्याने त्या कुत्र्यांना पळवले आणि शारदाला एका जागेवर व्यवस्थित बसवले. बाजूला जाऊन त्याने त्याच्या पत्नीला फोन केला आणि तिला त्याने आज घडलेली सर्व हकीकत सांगितली व तो म्हणाला की मीरा, पैशांअभावी मी माझ्या आईला तरी वाचवू शकलो नाही, पण या आईसोबत जर काही वाईट घडलं तर स्वतःला आयुष्यभर मी माफ करू शकणार नाही. जास्त काही नाही, पण 2 वेळचं जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो आणि त्या व्यतिरिक्त म्हाताऱ्या माणसाला लागतं तरी काय? जर तुझी इच्छा असेल तर मी त्या आईला घरी घेऊन येऊ का? त्यावर मीरा म्हणाली की काही हरकत नाही. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर घेऊन या. आपल्याकडून होईल तेवढी मदत आपण करूया. हे ऐकून विजयला खूप आनंद झाला आणि शारदाला घेऊन तो आपल्या घरी गेला. विजयचं घर खूप छोटं होतं. त्यात तो तो आपली पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होता. शारदाने जेव्हा ते घर पाहिले, तेव्हा ती त्याला म्हणाली की माझ्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. तुम्ही माझी काळजी करू नका. मी माझं बघून घेईन. त्यावर विजय म्हणाला की आई, तुम्ही माझ्या घरात आल्यावर कोणताच त्रास होणार नाही. उलट आम्हाला खूप आनंद होईल. हो ना गं मीरा? त्यावर मीरा खुश होऊन म्हणाली की हो आई, ते अगदी बरोबर सांगत आहेत. तुमच्या येण्याने आम्हाला काही त्रास होणार नाही. आणि तुम्हीच तर म्हणालात की नशिबात जे असतं तेच होतं. तुमच्या नशिबात हेच असणार की तुम्ही आमच्याकडे येऊन राहाल. आई, आता हे घर तुमचंच आहे असं समजा. मीराने त्या वृद्ध महिलेचा हात पकडला आणि तिला आपल्या घरात आणले. तिला बसायला पाट दिला आणि पाणीही प्यायला दिले. थोड्या वेळात ते सर्वजण एका परिवारासारखे एकत्र जेवायला बसले. पण शारदा थोडी अस्वस्थ वाटत होती. शारदा सर्वांसोबत जेवायला बसली. मीरा शारदाला म्हणाली की आई, आमच्या घरात थोडी जागा कमी आहे, पण तुमच्यासाठी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे. आम्हाला तुमच्या मुलासारखं समजा. तुम्ही आजपासून या घराचा एक सदस्य आहात. तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर तुम्ही बिनधास्तपणे मला सांगा. हे ऐकून शारदाच्या डोळ्यात पाणी आले.
तिने मीराच्या डोक्यावर हात ठेवला, तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाली की सदा खुश रहा बेटा. या वयात मला माझ्या सख्ख्या मुलांनी नाकारले, पण एवढ्या वाईट परिस्थितीत तुम्ही दोघांनी माझी साथ दिली. आजपासून तुम्हीच माझी सून आणि मुलगा आहात. त्या महिलेचे अश्रू पुसत मीरा त्यांना म्हणाली की बस आई, आता जेवण करून घ्या. सगळ्यांनी जेवण केले आणि त्यानंतर सर्वजण झोपून गेले. सकाळी उठून विजय त्याच्या रोजच्या कामावर निघून गेला आणि मुलंही शाळेत निघून गेली. घरात फक्त शारदा आणि मीरा या दोघीच होत्या. त्यांचा पूर्ण दिवस गप्पा मारण्यात गेला. मीराने शारदाला आपल्या घराबद्दल सर्व काही सांगितले आणि तसेच शारदानेही आपल्या मुलाबद्दल सर्व काही मीराला सांगितले. हे सगळं ऐकल्यावर मीराला आश्चर्य वाटले. तिने आश्चर्याने आपल्या तोंडावर दोन्ही हात ठेवले. मीरा म्हणाली, आई, तुमचा मुलगा किती वाईट माणूस आहे. कोणी आपल्या आईसोबत असं करतं का? ते दोघेही तुमचं दुःख नाही समजू शकणार. जेव्हा ते म्हातारे होतील, तेव्हा त्यांच्यासोबत असा प्रसंग घडेल, तेव्हा त्यांना तुमची जाणीव होईल. त्यावर शारदा मीराला म्हणाली की बेटा, जर तुमच्या घरात खूप कमी जागा असेल पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे, देव तुमचं भलं करू. सायंकाळी जेव्हा विजय घरी परतला तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आणि भरपूर गप्पाही मारल्या. आता शारदा हळूहळू सर्व विसरली. दिवसाआड दिवस जात होते. आता शारदा घराच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होती. त्यामुळे मीराही निश्चिंत झाली होती. मुलांवर लक्ष ठेवणे, बाजारातून भाजीपाला आणणे अशी अनेक किरकोळ कामेही करत होती. त्यामुळे मीरा खूप खुश होती. ती नेहमी म्हणत असे की आमच्या घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीची खूप कमी भासते, जी कमी आता शारदाने पूर्ण केली होती. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्त्वाचं असतं, त्याप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्त्वाची असतात. शारदाच्या येण्याने पूर्ण परिवार सुखाने राहत होता. शारदाने एकदा विजयला काहीतरी काम करण्यासाठी विचारले होते, पण विजयने साफ नकार दिला होता. तो म्हणाला की माझ्या जागी जर तुझा सख्खा मुलगा असता तर तू त्यालाही असंच म्हणाली असतीस का? तुझ्याकडून काम करून घेणे इतपत वाईट दिवस नाही आले माझे. गरज भासली तर मी आणि मीरा आहे. तू फक्त मुलांवर लक्ष ठेव आणि आराम कर. आता सगळं काही ठीक आहे. तू काळजी करू नकोस. हे सगळं ऐकल्यावर शारदा काहीच बोलू शकली नाही आणि जाऊन एका जागी बसली. हे सगळं पाहून मीरा हसू लागली आणि शारदाला म्हणाली की मी आधीच तुम्हाला बोलले होते. मीराने नाश्ता बनवून आणला. विजय व मुले नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेले. मीरा ही घरच्या कामात व्यस्त झाली. शारदा तिला म्हणाली की मीरा, मी बाजारातून भाजी घेऊन येते आणि पिशवी घेऊन ती बाजाराकडे निघाली. शारदा बाजारातून जेव्हा परत येत होती तेव्हा हातात माईक घेऊन एक मुलगा लॉटरीचे तिकीट विकत होता. एका तिकिटाची किंमत 10 रुपये होती आणि लॉटरीची किंमत 10 करोड. अचानक शारदाच्या मनात आले की तिने लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि आपल्या घरी परतली. मीराकडे भाजीची पिशवी देऊन शारदा मीराला म्हणाली की मी लॉटरीचे तिकीट आणली आहे. ते सांभाळून ठेव. देव जाणे, कदाचित आपलं नशीबही उजळू शकते. त्यावर मीरा म्हणाली की आई, तुम्ही हे काय आणले आहे? हे सगळं खोटं असतं. मी आजपर्यंत कोणाचीही लॉटरी लागताना पाहिलं नाही. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मग मी हे सांभाळून ठेवते. असं म्हणून मीराने ते लॉटरीचे तिकीट आपल्या पर्समध्ये ठेवले. आता शारदा जेव्हाही बाजारात जात असे तेव्हा एक तिकीट विकत आणत असे. महिन्याअखेरीस जेव्हा लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा होणार होती तेव्हा तो मुलगा शारदाला म्हणाला की आई, टी व्हीवर हे चॅनल सुरू करून ठेवा. यावर लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा आज करणार आहे आणि आपले तिकीट सांभाळून ठेवा. टी व्हीवर जो पत्ता सांगितला जाईल त्यावर आपल्याला जावे लागेल. जर तुमचा नंबर आला तर
शारदाने सगळे तिकीट मीराला सांभाळण्यास दिली होती आणि आता घरी जाऊन ती सर्व तिकीट मीराकडून मागू लागली. ती मीराला म्हणाली की उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उद्या लॉटरीच्या विजेत्यांचं नावं सांगणार आहेत. विजयला याबाबतीत काहीच माहिती नव्हते. ती मीराला म्हणाली की लॉटरी लागल्यानंतर आपण विजयला सर्व काही सांगणार आणि आपली लॉटरी नाही लागली तर आपण असे समजून घेऊ की आपले पैसे हरवले आहेत. म्हणून विजयला आता काही सांगू नको. ती मीराला म्हणाली की लॉटरी लागल्यानंतर आपण विजयला सर्व काही सांगू आणि आपली लॉटरी नाही लागली तर आपण असे समजून घेऊ की आपले पैसे हरवले आहेत. म्हणून मीराने होकार दिला आणि विजय गेल्यानंतर त्या दोघीही टीव्ही समोर जाऊन बसल्या. मीरा ते 5ही तिकीट आपल्यासमोर ठेवून बसली होती. जसे जसे ते विजेत्या घोषित करत होते तसे तसे मीरा एक एक तिकीट तपासून पाहत होती. पहिल्या विजेत्याला 10 करोड रुपये मिळणार होते, दुसऱ्या विजेत्याला 5 करोड रुपये मिळणार होते आणि तिसऱ्या विजेत्याला 50 लाख रुपये मिळणार होते. शारदा आणि मीरा हात जोडून बसल्या होत्या आणि देवाचे नामस्मरण करत होत्या. तिसऱ्या बक्षिसापासूनच विजेत्यांचे नाव घोषित करणे सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचेही नाव घोषित केले, पण दोघांच्यामध्येही शारदाचा नंबर आला नाही. पण अजून एक अपेक्षा बाकी होती. जसाही त्यांनी पहिला विजेता घोषित केला त्या दोघीही डोक्याला हात लावून बसल्या, कारण पहिल्या नंबरचा विजेताही कोणी दुसराच होता. तिकिटाचा नंबर काही वेगळाच निघाला. मीराने रागारागात ते तिकीट फेकून दिले. तेवढ्यातच टीव्हीवर बोलणारा अँकर म्हणाला की माफी असावी, छोटीशी चूक झाली आहे. पहिल्या नंबरची लॉटरीच्या तिकिटाचे नंबर काही वेगळेच आहेत. आपल्याकडून सांगण्यात चूक झाली आहे. आणि त्यांनी नंबर सांगण्यास सुरुवात केली आणि जसाही त्यांनी नंबर सांगितला तशी मीरा आणि शारदा दोघीही आश्चर्यचकित झाल्या, कारण शारदाने काल जे तिकीट आणले होते तेच पहिल्या नंबरचा विजेता ठरले. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंदाच्या भरात दोघीही उड्या मारू लागल्या. तेवढ्यातच विजय घरी आला. तो आपले काही कामाचे कागद घरीच विसरला होता. ऑफिसवाले त्याच्याकडून ते कागदपत्र बऱ्याच दिवसापासून मागत होते. तो रोज विसरून जात होता, पण आज आठवणीने तो ते कागदपत्र घेण्यासाठी घरी आला होता. आई आणि पत्नीला एवढे खुश बघून त्यालाही खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो त्यांना म्हणाला की एवढे खुश होण्याचे काय कारण आहे? तेव्हा मीरा त्याला म्हणाली की आता तुम्हाला ही छोटीशी नोकरी करायची काहीच गरज नाही. आता आपले सगळे व्यवस्थित होईल. तेव्हा विजय तिला दूर सारत म्हणाला की तू हे काय बोलत आहेस? शारदा हसत हसत त्याला म्हणाली, अरे बेटा, तू जर ऐकशील तर तुझ्याही आनंदाला सीमा उरणार नाही. तेव्हा शारदाने त्याला ते लॉटरीचे तिकीट दाखवले आणि तो नंबरही दाखवला. ते पाहून विजयलाही विश्वास बसला नाही की विजय म्हणाला की खरंच आपली लॉटरी लागली आहे. त्यावर शारदा म्हणाली, हो बेटा, आता आपले वाईट दिवस गेले आहेत. तू आता कामातून सुट्टी घे. तेव्हा शारदाने त्याला ते लॉटरीचे तिकीट दाखवले. त्यावर शारदा म्हणाली, हो बेटा, आता आपले वाईट दिवस गेले आहेत. तू आता कामातून सुट्टी घे. आपल्याला त्या लॉटरीच्या ऑफिसमध्ये जायचे आहे, जेथे आपल्याला आपले पैसे मिळतील. विजयने ऑफिसला फोन केला आणि त्याला सुट्टीही मिळाली. शारदाला घेऊन विजय त्या ऑफिसमध्ये पोहोचला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय लॉटरीचे विजेते तिघेही तिथे उपस्थित होते. शारदाचा मुलगा मुंबईला राहत होता, पण आपल्या गावाकडची माहिती घेण्यासाठी तो बातम्या पाहत असे.
जसेही टीव्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले, तो आश्चर्यचकित झाला. आणि जेव्हा त्याला हे माहिती झाले की आपली आई 10 करोड रुपये जिंकली आहे, त्याला खूप आनंद झाला. तो गावी परत आला. पण त्याला आपल्या आईचा पत्ता माहीत नव्हता. त्याने रेल्वे स्टेशनवर चौकशी केली व त्याला आपल्या आईचा पत्ता मिळाला. तो विजयच्या घरी जाऊन पोहोचला, पण तेथे कोणीच नव्हते. आणि का राहतील? आपण एखाद्या करोडपतीला एवढ्या छोट्या घरात राहताना पाहिले आहे का? ती तर त्यांची मजबुरी होती. पण आता त्यांची परिस्थिती सुधारली होती, पूर्णपणे बदलली होती. शेजारी विचारपूस केल्यावर शारदाच्या मुलाला असे माहिती झाले की विजय आणि त्याचा परिवार एका हायफाय सोसायटीत राहायला गेले आहेत. तेथे त्यांना स्वतः तेथे त्यांनी स्वतःचे घर घेतले आहे. शारदाचा मुलगा त्या पत्त्यावर पोहोचला आणि त्याने पाहिले की घराच्या दरवाजावर एक पहारेकरी बसला आहे व त्या पहारेकऱ्याला तो शारदाविषयी विचारपूस करू लागला. तो म्हणाला, "इथे माझी आई राहते. तिचे नाव शारदा आहे. तिला माझा निरोप द्या की तुला भेटायला तुझा मुलगा दिलीप आला आहे. नाहीतरी मला आत तरी जाऊ द्या." पण पहारेकऱ्यांनी त्याला बाहेरच थांबवले व म्हणाला की थांब, मी फोन करून विचारतो. पहारेकऱ्यांनी शारदाला फोन केला आणि म्हणाला की आई, बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे व तो व्यक्ती तुमचा मुलगा दिलीप आहे असे सांगत आहे. त्यावर शारदा रागारागात म्हणाली की तो माझा मुलगा नाही आहे. माझा मुलगा तर माझ्या घरात आहे, माझ्यासोबत आहे. त्याला सांग की येथून चालता हो म्हणून. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यावर पहारेकऱ्याने त्याला आत जाण्यापासून मनाई केली. आता दिलीपला कळून चुकले होते की आई खूपच रागावली आहे. तो विचार करू लागला की आईला आता कसे मनवायचे. त्याला एक युक्ती सुचली. पहारेकरी वॉशरूमला गेला आणि त्याने गुपचूप घरात प्रवेश केला व जोराजोरात "आई, आई" असे ओरडू लागला व म्हणाला की आई, मी आलोय. किती दिवस झाले आपण भेटलो नाहीये. मी तुझी खूप वाट पाहत होतो. आणि जसा की तो आईला भेटायला पुढे सरकला, शारदाने त्याला धक्का दिला व विजयला आवाज दिला. विजय घरातून पळत आला व शारदाला म्हणाला, "काय झाले? तू का अशी आवाज देत आहेस? काही झाले आहे का?" तेव्हा शारदा दिलीपकडे बोट दाखवत म्हणाली की या नालायकाला घराच्या बाहेर काढ. मला याचं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये. विजयला काही सुचत नव्हते आणि दिलीप पुन्हा शारदाच्या पाया पडायला आणि माफी मागू लागला. तेव्हा विजय त्याला म्हणाला की तू नालायक आहेस. कोणी ज्याने आपल्या आईला रेल्वे स्टेशनवर सोडले आणि निघून गेला. तू आईला सोडताना हा विचारही केला नाही की ती कुठे जाणार, कशी राहणार. तू तिला एकटे मरायला सोडून गेलास आणि आता तुला तिची आठवण आली. तू येथे का आला आहेस हे मला चांगलेच माहिती आहे. म्हणून तू ताबडतोब येथून निघून जा. त्यावर दिलीपने चाकू घेऊन आपल्या हातावर ठेवला व शारदाला म्हणाला की आई, जर तू मला माफ केले नाहीस तर मी स्वतःचा जीव घेईन. त्यावर शारदा त्याला म्हणाली की तुझ्यासारखा स्वार्थी मुलगा कधीच कोणासाठी मरू शकत नाही. याउलट दुसऱ्यांना मारायला तयार होशील. मला चांगलेच माहिती आहे की तू हे नाटक कशासाठी करत आहेस. दिलीपने तो चाकू आपल्या मानेवर ठेवला आणि म्हणाला की आई, मी तुझाच मुलगा आहे आणि मी आता तुझ्यासोबतच राहणार. जर तू हे मान्य केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईन आणि तुम्हाला सर्वांना फसवून देईन. नाहीतरी मलाही तुमच्यासोबत या घरात राहू द्या, अथवा तुला मिळालेले
लॉटरीचे सगळे पैसे मला दे. मी येथून निघून जाईल. जसा की विजय त्याला धक्का द्यायला पुढे आला. त्याने विजयचा हात पकडला आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून शारदाला म्हणाला, जर तू मला बक्षिसाचे पैसे दिले नाहीस तर मी याचा जीव घेईन. शारदाला ते पाहून खूप घाबरून गेल्या होत्या त्या आणि त्याला म्हणाली की विजयला काही करू नको. तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. मीरा सर्व काही वरती उभी राहून पाहत होती. दिलीपचे मीरावर अजिबात लक्ष नव्हते. मीराने हळूच पोलिसांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. तेवढ्यात शारदाने मीराला आवाज दिला आणि म्हणाली की घरात जेवढे पैसे आणि दागिने असतील ते लवकर आणून दे मला. माझ्या मुलापेक्षा दुसरे काहीही जास्त प्रिय नाही. त्यावर दिलीप हसू लागला आणि शारदाला म्हणाला की अरे वा, स्वतःच्या मुलावर एवढा राग आणि परक्या मुलावर एवढं प्रेम. त्यावर शारदा म्हणाली की सख्खे आणि परके असे काहीही नसते. हे सगळं काही तुझ्याच कर्माचं फळ आहे. तू मला रस्त्यावर सोडून निघून गेला. त्यावेळी माझ्या याच मुलाने मला माझी साथ दिली, माझी काळजी घेतली. तर आज मी त्याला काही पैशांसाठी मारायला कसं सोडू शकते? तर तू आधी तर आधीच मीराने फोन करून पोलिसांना सर्व काही परिस्थिती सांगितली होती आणि थोड्याच वेळात तेथे पोलिसही उपस्थित झाले. पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले. पोलिसांनी दिलीपला विजयला मारताना पाहिले होते म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. शारदा आता आपला मुलगा विजय आणि सून मीरा यांच्यासोबत आनंदाने राहू लागली. कदाचित हे विजय आणि मीराच्या चांगल्या कर्माचेच फळ असेल, कारण त्यांनी एक वृद्ध आणि असहाय्य महिलेची मदत केली होती, तिची काळजी घेतली होती आणि त्याच्या मोबदल्यात देवाने त्यांना एवढे मोठे फळ दिले. तर मित्र हो, असे काही महत्त्वाचे नसते की आपले रक्ताचेच नाते आपल्या कामाला येईल. काही वेळा परकी लोकही इतके आपलेसे होतात की आपले रक्ताचे नातेही त्यापुढे फिके पडते. स्वार्थी लोक कधीच स्वतःची होऊ शकत नाहीत, भलेही ते नातं त्यांच्या कितीही जवळचं असो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कथा कशी वाटली हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.